तर मित्रांनो, वेलकम बॅक टू द माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर चला मग आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. त्याच्या आधी मी होतो रेडी. तर मित्रांनो, झालो मी आता रेडी. चला मग बाहेर जाऊ, सचिन सोबत बाहेर जायचे. ते बस सचिन, काही काम नाही दुसरं. चाल रे पटकन. मित्रांनो, आम्ही आलेलो आता कन्नडच्या आंबाडे धरणावरती. आंबाडे धरण मस्त पाणी आहे यावेळेस आंबाडे धरणामध्ये, काय अडचण नाही. लोक पण कमी येत इथं आता. थोडं जवळ जाऊन बघू आपण कसं आहे काय आहे पाणी. काय झालं, कस काय घाण झालं कमी आलं पाणी आहे ना. नेमका पाऊस चालू आहे का कमी झाला पाऊस, काय समजा नाही मला. इथपर्यंत होतं पाणी पहिले बाय कुठं. मित्रांनो, हे पहा पाणी कसं उड्या मारतं. इथं आलं का एकदम मस्त वाटतं नाही. मित्रांनो, एकदम शांत वातावरण आहे, एकदम मस्त वाटतंय. अशा जागी आलं का मोकळं मोकळं मस्त वाटतं. हे पहा आंबाडी धरण. मित्रांनो, आंबाडी धरणावरती टाइमपास केल्यानंतर आता चाललोय आम्ही घराकडं. चाललो, पण घरी जातो का नाही तेच नाही माहिती अजून. बरोबर ना रे. शेतात जायचे, कोणाच्या शेतात जायचे ते बी नाही माहिती, पण जाऊ आता तरी जायचं. चला मग. मित्रांनो, सचिनचं काम झालंय आता. झालं का रे काम? झालं. आता घरी जायचं. चला. बाय सचिन, बाय बाय सचिन, बाय. अरे जाय ना. हे सचिन भाऊ बसलेले दिवसभर फोन मध्येच राहते. ते बिझी माणूस, बिझी. भाऊ तुम्ही किती बिझी आहे भाऊ, तुम्हाला फोन सुटत नाही. अरे बाप, इतकी स्पीड. तुला तर ते इंडियाचं ते काय चॅलेंज राहत त्याच्यात ठेवलं पाहिजे. इतक्या स्पीड मध्ये टाईप करतो तू. अरे बाप, कंपनी जॉब भेटेन तुला तरी. पण तिकडं कॅम्प्युटरवर टायपिंग करणं पडते. नाही, मी कम्प्युटर फोन समजून घेणार. अरे वा. मित्रांनो, आज केस करणार मी पाहिजे. आम्हाला हे झाडवरती बांधायचे, कारण लोक लय पेरू तोडून नेऊ राहिले सचिनच्या झाडाचे. काय म्हणणं तो, ते 4-5 सोडून डायरेक्ट केस करणार आहे तू. करण सोडते मी त्याला. करण तू डायरेक्ट खरं सोडायचे बाता करू राहिला भाऊ. चाल मग पटकन टाईट करून मी चालला. कसं बांधायचं मला पहिले सांग. मलाच नाही माहिती. अरे नवी दुर्यानाची
का हिला तिला सोडायचं आणि मग असं खालून टाका अशी छा फांट्यावर ओढायच्या आणि मग गोळा असेल वर. मला काहीच नाही. एक अंदाज तो डोकं चालूच पहिले त्यामुळे एवढं भाई म्हणतात आपण पण ते आता ते वर्ल्ड आहे ना. थांब विचार करतो काहीतरी. कर बरं. सोड ना. काय यार सांगा. तू दे कृष्णा तर भावांनो आज ची गाडी घेऊन आलाय. आज गाडी ड्रायव्हिंग चालू आहे. मला घ्यायला आल्यावर एवढे उपकार केले यांनी. आता मी पुढे काय मस्त जाऊ दे. उलटा कर, असं कर. बस जमलं का? जमलं भैया. आज प्रमोशन लावून द्यायला ही आपली घाटी आहे. गाडीतले लई आहे आपले फॅन फॉलोईंग लई आहे. काही विषय नाही. गाडीचं पड आता हेच राहिलं होतं आपलं. संपला विषय. आता पुढं काय बोल मला काही सुचत नाही. आज कॉमेडी दोन तीन शिवाय असले तर कॉमेडी वाटतं ब्लॉग होता. मग आता भेटतो आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो. मग काय म्हणतो? काही नाही, नमस्कार. आम्हाला यावेळेसच्या आमदारकीला हा रोड आम्ही क्लिअर करून टाकू. पुढच्या वेळेस फक्त अत्तरो भैया बैरागी यांना हा पुरा रोड नाही. हा पुरा रोड आम्ही क्लिअर एकदा फक्त आम्हाला आमदार बनवा, मग दाखवतो तुम्हाला रस्ते कसे राहते म्हणून. रस्त्यावर डायरेक्ट भैया उडानपूल बनवू. उडानपूल पाहू राहिलो आम्ही. तुम्ही रस्त्यावर जर का चुकेली तर ती तुमच्याच ड्रेनेज मध्ये जाऊन पण अशी सुविधा करून देईन मी तुम्हाला. फक्त डायरेक्ट हे बा रस्ते. हा मित्रांनो, आम्ही 15-20 मिनिटापासून ब्लॉग बनवू राहिलो आणि रस्त्याने येताना आम्ही फुल कॉमेडी केली, फुल बोललो. पण जे भाऊ आहे, जे कॅमेरामॅन आहे, तोंड भाऊ मी ते चुकीना झालतं भाऊ. आता काय सांगू. हे सचिन भाऊ मुळे झालतं. ते चुकी फक्त सचिन भाऊची याच्यात. मारो मुझे मारो. पकड रे. या भाऊने व्हिडिओच नाही घेतला. म्हणजे सरासर आमची बेइज्जती केलेली आहे या भाऊने. इतकं मस्त आम्ही बोललो होतो, इतकं की आम्हाला आमदार बनवाय सगळ्या गोष्टी होत्या, पण या भाऊने व्हिडिओच नाही घेतला. ही चुकी याची. बाकी काही नाही. याची चुकी. मारू म्हणलं होतं भाई याला. जिथं भेटला तिथं मारा. जिथं भेटला तिथं. भाऊची फुल परमिशन करतो का मारतो का मला. मारा तुला नाद नको करू तू. ए भाऊ शूटरमॅन सांग संग. अरे भाऊ थांब रे. काय शूटरमॅनचा काय दिसू राहिले. दिसणार नाही. अरे बाप रे भाऊ. बाय. अरे भाऊ जास्त गोरे झाले तर. ए भैया देख ना क्या काला दिख रहा हो. पडले ना ते पाणी वळू करणार नाही. कृष्णा कोणत्या द्यात विषय नाही करायचा. कृष्णा कुठं राहतो? द्वारका नगरीत. द्वारकाची कृष्णा द्वारकाची यार. तू विषय करतो यार. भाऊची द्वारका आहे आपल्या. भाऊ बोर मारू राहिले म्हणे आता कृष्णा भाऊ असं म्हणताय. भाऊ तुमचा काय चालू फोन मध्ये? आता व्हायरल भैया रात्रीतून. चला भेटू मग. भाऊ काही दुःखी दिसू राहिले आपले. अरे मित्रांनो, सकाळी आम्ही हे झाड बांधलं. आता चांगलं आहे, नाही तर आधी खाली लय लटकत होतं ते. आता चांगलं दिसतंय. काय अडचण नाही. बरोबर की नाही? बरोबर एकदम भारी बांधण्यात आलेलं आहे ते झाड. कृष्णा भाऊचा. सचिन भाऊ किती वाजले रात्री सांगा. पटकन सांगा. 9:45 मित्रांनो, झालेले आता 9:45 सगळीकडे झालेला अंधार. आमच्या कॉलनीची खास बात सांगू तुम्हाला, एकदम रहस्य नाही. आमच्या कॉलनीत रात्री अंधार पडल्यानंतर सगळे झोपून जातात. तुम्ही बी झोपून जा, त्याच्यात काही विचारायची गोष्ट नाही. मग झोपून जा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांब म्हणलं ब्लॉग बाकी आहे. कोण टाकायचं तुला मध्ये छान बांधणं करू रे. छान बांधणं करू मध्ये अजून ब्लॉग बाकी टाकायचा. ठेवले घेऊन घेशील. बाकी अजून पहिले सांगू तुला. हे सकाळ त्यांना कॅप्चर करायचं मित्रांनो, व्हायरल कर त्यांना. हे आमच्या कॉलनीचे पोट्टे आणि हे सगळ्यात मोठं पोट्ट. ते काही काम धंदे नाही त्याला. ब्लॉग एंड बी नाही करून देत आणि काढून बी देत नाही. मग काय करायचं? एंड नाही करायचं ब्लॉग. अजून एक कॉलनी दाखव आपली द्वारका. दाखव मग तिकडे दाखव. ते काय द्वारकेचं आर पडून गेलं आणि पडून गेलं आणि ए बी पडून गेलं. भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? भाऊ फोन सोडून 1 मिनिट बोलून घ्या.
व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. माझं म्हणणं आहे तू फोन 5 मिनिट चालतो. पाहिलं मित्रांनो, व्हिडिओ बी नाही काढून देत आणि चालले एंड बी नाही करून देत. हट तू आहे इनकी जिंदगी बी तू. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला इथंच एंड करूयात. करायचं ना, खूप टाईम झालेला आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला नका विसरू. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला. बाय.